हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 2018 मध्ये राज्य सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। मार्च 2025 ही हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची मूळ डेडलाईन होती, पण आता जून 2026 उजाडलाय। हिंजवडीच्या वाहतूक कोंडीपासून सुटका होणार म्हणून या मेट्रोकडे कितीतरी प्रवासी आस लावून बसलेत, पण त्यांच्या नशिबी प्रतीक्षाच येतेय। कारण आतापर्यंत अनेक वेळा या मेट्रोचा मुहूर्त हुकला आहे। आता नुकतंच 15 जून पर्यंत सर्व काम पूर्ण करून या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करण्याची सूचना खुद्द स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली होती। मात्र आता पुन्हा एकदा 15 जुलैची तारीख उजाडणार आहे, त्यामुळे पुणेकरांच्या तोंडासमोर घास धरून तो हिरावून घेतला जात असल्यासारखं वाटू लागलंय। त्यामुळे पुणेकरांनीही प्रचंड संताप व्यक्त केलाय। कागदावरील मेट्रो जमिनीवर कधी धावणार असा सवाल पुणेकर करतायत, पण नेमकं हे काम कुठे अडले? या प्रकल्पाला मुहूर्त आता कधी लागणार? या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत आलंय? एकूणच सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23.2 किमीचा मेट्रो मार्ग आहे। हिंजवडीतील राजीव गांधी IT पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही मेट्रो आहे। राज्य सरकारनं 9 फेब्रुवारी 2018 ला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिकृत मंजुरी दिली होती। त्यानंतर 18 डिसेंबर 2018 ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजनही करण्यात आलं। पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्याकडे या प्रकल्पाचं नियंत्रण आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर टाटा समूहानं हे काम हाती घेतलं असून त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे IT सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेकल कंपनीची स्थापना करण्यात आली आहे। याच कंपनीकडून 25 नोव्हेंबर 2021 ला या मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती। मार्च 2025 ही या मेट्रो मार्गाची मूळ मुदत होती, मात्र भूसंपादन, विविध परवानग्या आणि जागेचा ताबा मिळण्यातील अडचणींमुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही। मग या प्रकल्पाला मुदतवाढ देत 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली। ही मुदतवाढही संपली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर 15 जून 2026 या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठीची दिलेली मुदत, मात्र अद्यापही काम अपूर्ण असल्यानं हाही मुहूर्त आता चुकलाय। आता हा पहिला टप्पा सुरू होण्यासाठी 15 जुलैची मुदत देण्यात आली आहे। याबाबतची माहिती देताना PMRDAचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितले की पुणे IT सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीला 30 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे। पावसाळ्यात काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे 15 जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांपर्यंत मेट्रो सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे। दरम्यान या मार्गावरील ट्रायल रन पूर्ण झाल्यात, पण प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची अंतिम मंजुरी ही अनिवार्य असते। त्यानुसार केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे। महानगर आयुक्त अभिजित चौधरी म्हणालेत, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणीसाठी 15 ते 20 जून दरम्यानची तारीख देण्यात आलेली आहे। या तपासणीनंतर येणारे तांत्रिक त्रुटींचे अहवाल आणि सुधारणा पूर्ण करण्यासाठी किमान 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो। त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्यास आता जुलै महिना उजाडणार यात काही शंका नाही। तर उर्वरित 11 पैकी शिवाजीनगरसह 5 स्थानकांची कामं ऑगस्ट पर्यंत पूर्ण होतील आणि उर्वरित 6 स्थानकांची कामं डिसेंबर पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत। याचाच अर्थ हिंजवडी ते शिवाजीनगर पूर्ण मेट्रो मार्ग सुरू होण्यासाठी डिसेंबर 2026 ची मुदत आता देण्यात आली आहे। दरम्यान हिंजवडी ते बालेवाडी स्टेडियम दरम्यान मेट्रोच्या अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या। या मार्गावर एकूण 23 स्थानकं आहेत, त्यापैकी 13हून अधिक स्थानकांचं काम पूर्ण झालं असून उर्वरित स्थानकांवर अंतर्गत फिनिशिंग, लिफ्ट, एक्सेलेटर, वीज जोडणी आणि सिग्नल यंत्रणेचं काम वेगानं सुरू आहे। हा प्रकल्प 2 टप्प्यात प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे। त्यातील पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते बालेवाडी रामनगर दरम्यान 12 स्थानकं असणार आहेत, तर दुसरा टप्पा हा बालेवाडी ते शिवाजीनगर या भागात असणार आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील देशातील ही पहिली मेट्रो आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 8,000
313 कोटी इतका आहे. तसंच प्रकल्पाचं साधारणपणे 95.2% काम आता पूर्ण झालंय. त्यामुळे आता येत्या जुलै महिन्यात तरी ही मेट्रो खरंच सुरू होणार का याकडेच पुणेकरांचं लक्ष लागलंय. पण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी IT पार्कमध्ये जाणाऱ्या लाखो IT प्रोफेशनल्सचा प्रवास अवघ्या 30 ते 45 मिनिटात पूर्ण होणार आहे आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्यामुळे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून ते कधी पूर्ण होतं याची हिंजवडीतील IT प्रोफेशनल्स आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.